जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिप्लोमाच्या मेकॅनिकल ब्रांचच्या 5th सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस. म्हणजे तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहे, कोणकोणत्या विषयामध्ये तुम्हाला नेमकं काय काय शिकायचं आहे, कोणत्या विषयामध्ये थिअरी किती, न्यूमेरिकल किती, काठिण्य पातळी किती, या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बघा, आतापर्यंत 2 वर्ष तुमचे झाले. फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, म्हणजे टोटल तुमचं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 सेमिस्टर झालेले आहे. बरोबर आहे. आणि या 4 सेमिस्टरला तुम्हाला किती पर्सेंटेज आले किंवा तुमचा रिझल्ट काय होता, आता हे मॅटर करत नाही. कारण लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला लागतात फक्त आणि फक्त 5व्या आणि 6व्या सेमिस्टर दोघांचा ऍग्रीगेट. म्हणजे बघा, आतापर्यंत डिप्लोमाचे तुमचे पर्सेंटेज कोणते ओळखले जातील, जे तुम्हाला थर्ड इयरला पडतील. म्हणजे थर्ड इयरला तुमचं 5वं सेमिस्टर आहे आणि 6वं सेमिस्टर आहे. या 2 सब्जेक्टचा, या दोन्ही सेमिस्टरचा तुमचा ऍव्हरेज काढला जाईल आणि याला म्हणता ऍग्रीगेट. आणि या ऍग्रीगेटवर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत असतं. आणि बघा, मी तुम्हाला भरपूर वेळा बोलायचो, ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमाला फर्स्ट इयरला असाल त्यावेळेस मी भरपूर वेळा बोलायचो की बाबा डिप्लोमा तुम्ही कुठूनही करा, तुमच्या सर्टिफिकेटवर MSBT हेच बोर्ड येणार आहे. बरोबर आहे का नाही? पण आता म्हणजे डिप्लोमाला कॉलेज मॅटर करत नाही, पण आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस कॉलेज मॅटर करतं, युनिव्हर्सिटी मॅटर करते, ऑटोनॉमस कॉलेज, नॉन ऑटोनॉमस कॉलेज, युनिव्हर्सिटी एडेड कॉलेज, या सर्व गोष्टी मॅटर करतात बेटा. कारण बघा, जेवढं चांगलं कॉलेज तेवढं चांगलं नॉलेज, आणि जेवढं चांगलं नॉलेज तेवढा चांगला पॅकेज. तर या सर्व गोष्टी तुमच्या कॉलेजवर अवलंबून बेटा. आणि कॉलेज केव्हा मिळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही थर्ड इयरला एकदम जबरदस्त अभ्यास करशाल तेव्हाच. मग सर आता करायचं काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज पहिले तुम्ही सिलेबस समजून घ्या. आणि हो, या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या विनीत ट्युटोरियल या युट्यूब चॅनलला फॉलो करून द्या, सबस्क्राईब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस एकदम अफोर्डेबल क्लासमध्ये आहे. एकदा जा, आमचं शिकवणं बघा, एक कॉन्सेप्ट, प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून, अॅनिमेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या इमेजेसच्या माध्यमातून, ठीक आहे ना, प्रॉपर सर्व एकदम नोट्सच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. एकदा जा, आमचं शिकवणं पहिले अनालिसिस करा, बघा तुम्हाला आवडतंय का नाही आवडतंय. वाटलंच तुमच्या इतर कोणत्याही शिक्षक असो, तुमचे क्लासचे शिक्षक असो, कोणतेही असो, त्यांच्यासोबत आमचं शिकवणं कम्पेअर करा. कसं वाटतं, काय वाटतं, फरक किती पडतो हे बघा. आणि जर तुम्हाला आमचं शिकवणं खरंच आवडलं, खरंच मनाला भावलं, तरच आमचा कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे ना. आणि सुरुवातीच्या काही दिवसात डिस्काउंट सुद्धा असतो. त्या डिस्काउंटसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर वगैरे दिलेले आहे, पुढे तुम्हाला सांगेलच मी. ठीक आहे. चला, पण आता आपल्या मेन टॉपिकवर येऊया, मेन मुद्द्यावर येऊया. ठीक आहे. तर आता आपण सर्वात पहिले संपूर्ण सिलेबस डिस्कस करून घेऊया. ठीक आहे ना. चला, मग सर आता सब्जेक्ट कोणकोणते आहे, तर बघा या सेमिस्टरला तुम्हाला एकदम कमी सब्जेक्ट आहे भाऊ, एकदमच कमी भाऊ. मग कोणकोणते, तर सर्वात पहिला जो विषय आहे त्याचं नाव बेटा तुमचा इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच काय, ज्याचा शॉर्टकट आहे बेटा ETM. आणि हा जो आहे ना तुमचा ऑनलाईन MCQ आहे बेटा. म्हणजे तुम्हाला याचा फायनल थिअरी एक्झाम नाहीये, फक्त MCQ एक्झाम आहे. सर MCQ ला जास्त हाल होता सर आमचे. हो बेटा, थोडं मान्य आहे, पण बघा मग या सब्जेक्टचं काही काम आहे का, तर हो बेटा, आता सध्या या लेटेस्ट जगामध्ये ही जी लेटेस्ट ट्रेंडिंग जी टेक्नॉलॉजी बेटा, ही टेक्नॉलॉजी काय काम करते. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग जुनं नाही राहिलं, याच्यामध्ये भरपूर साऱ्या ऍडव्हान्स गोष्टी येत चाललेल्या आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी येत चाललेल्या आहे. मग ह्या सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे का नाही. तर या विषयामध्ये बघा, बरेचसे विद्यार्थी या विषयाचा अभ्यासच करत नाही. अरे पण मला सांगा, तुम्ही डिप्लोमा करताय, तुम्ही नॉलेजसाठी डिप्लोमा करताय, तुम्हाला माहिती तर पाहिजे ना. कारण बघा, डिप्लोमाच्या बेसवर भरपूर साऱ्या कंपनी तुमच्या कॉलेजमध्ये येतील, कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे चालतील, तुमचं सिलेक्शन होतील, चांगले पॅकेज सुद्धा तुम्हाला डिप्लोमाच्या बेसवर मिळू शकता. बरं, तर त्यासाठी तुम्हाला सध्याच्या या लेटेस्ट ट्रेंडमध्ये, या जगामध्ये काय चाललंय, लेटेस्ट टेक्नॉलॉजी कोणता आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या सर्व टेक्नॉलॉजी ज्या पण काही रिसेंट ट्रेंड्स वगैरे आहे, की समजा CNC प्रोग्रामिंग, मग VMC प्रोग्रामिंग, मग HMC काय असते, VMC काय असते, हे तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर भरपूर साऱ्या अशा एकदम लेटेस्ट आता लेझर बीम मशीनिंग आलेले आहे, लेझर कटिंग मशीन वगैरे आलेले आहे, प्लाझ्मा मशीनिंग आलेले आहे, एकदम ऍडव्हान्स ज्या पण काही टेक्नॉलॉजी आहे या सर्व तुम्हाला ETM मध्ये शिकायच्या आहे. बघा, प्रॉपर सर्व काही तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. संपूर्ण जगाचं ज्ञान, या मेकॅनिकलच्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला या विषयामध्ये दिलेलं आहे. तोसिफ सरांनी हा विषय इतका जबरदस्त शिकवलाय. तुम्ही जा ऍप्लिकेशनवर एकदा चेक करा. डेमो लेक्चर बघा, फ्री आहे बाबा. युट्यूब चॅनलवर सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आपले सर्व लेक्चर अवेलेबल आहे. जर तुम्हाला वाटतंय की नाही सर, मला सर्व फ्री डेमो लेक्चर पाहायचे आहे, तर आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेल्या आहे, एकदा जाऊन बघून घ्या. किंवा आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि सुरुवातीचे प्रत्येक कोर्सचे, प्रत्येक विषयाचे सुरुवातीचे 4-4, 5-5 लेक्चर मी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहे. एकदा जा, नक्की बघा.
त्यानंतर आहे आपला पॉवर इंजिनिअरिंग. आणि हा एक सांगायचा आहे तो हा की 1.5 तासाचा तुमचा पेपर असेल, फक्त MCQ टाईपची एक्झाम असेल बस, बाकी तुम्हाला काही नाही, ना असाइनमेंट ना प्रॅक्टिकल ना सबमिशन, काहीच नाही या विषयाचं, फक्त ऑनलाईन MCQ एक्झाम तुमची असणार आहे. ठीक आहे ना. पुढे तुमचा आहे बेटा पॉवर इंजिनिअरिंग. पुढचा तुमचा विषय आहे पॉवर इंजिनिअरिंग, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या सेमिस्टरचा सर्वात कोर सब्जेक्ट बेटा तो म्हणजे आपला पॉवर इंजिनिअरिंग. मग या पॉवर इंजिनिअरिंग मध्ये काय काय शिकायचं आहे बेटा? पॉवर मध्ये तुम्हाला सर्व 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 डायरेक्ट म्हणजे काय हो सर, तर आपला एसी कसा वर्क करतो, एसी कोणकोणत्या सायकलवर वर्क करतो, मग एसीचे प्रकार कोणकोणते, स्प्लिट एसी म्हणजे काय असतो, सेंट्रल एसी म्हणजे काय असतो, नंतर युनिटरी एसी म्हणजे काय असतो, हे सर्व एसीचे प्रकार तुम्हाला शिकायचे, हे कसे चालतात हे तुम्हाला शिकायचे. सर्व फ्रीज रेफ्रिजरेशन सिस्टीम कशा प्रकारे वर्क करते हे तुम्हाला शिकायचं आहे. म्हणजे आपल्या घरगुती आपला डोमेस्टिक फ्रीज वगैरे असेल किंवा वॉटर चिलर वगैरे असेल, कंपनीमधले जे आपले डीप फ्रीज वगैरे असेल, नंतर समजा जेवढे पण काही फ्रीज आणि एसी मध्ये जेवढे पण काही प्रकार आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं बेटा. सुंदर विषय आहे पॉवर इंजिनिअरिंग, खूप छान विषय बेटा, तुम्हाला आवडेल, खरंच आवडेल तुम्हाला हा विषय डायरेक्टली. ठीक आहे ना. संपूर्ण डिटेल तुम्हाला सायक्रोमेट्रिक चार्ट काय असतं, सायक्रोमेट्रिक प्रॉपर्टीज काय असतात, वेगवेगळे चार्ट एकदम छान प्रकारे तुम्हाला शिकवण्यात आलेले बेटा. एकदा बघा आमचे डेमो लेक्चर बघा. आणि आनंदाची गोष्ट सांगू का की हा जो विषय आहे पॉवर इंजिनिअरिंग हा हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहायचं तुम्ही बघू शकता. विशाल सरांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून हा विषय शिकवलेला, एकदम सुंदर पद्धतीने शिकवला आहे. त्याच्यामध्ये तुमचे न्यूमरिकल्स आहे बघा, पॉवर इंजिनिअरिंग मध्ये तुमचे न्यूमरिकल्स पण आहे, थेरी पण आहे. मग सर न्यूमरिकल आणि थेरी किती किती वेटेज राहील बघा. जवळपास जर तुम्ही बघायला गेले ना तर याचं पॅटर्न आहे 50-50, म्हणजे 50% तुम्हाला थेरी पडते आणि 50% तुमचे न्यूमेरिकल पडतात. कारण बघा 6 मार्कांचे सर्व न्यूमेरिकलच पडतात बरं बेटा. तर खूप छान विषय आहे, मजबूत एकदम जबरदस्त विषय आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि बघा फॉर्म्युल्याच्या नोट्स सुद्धा तुमच्या बनवून दिलेल्या बेटा. नोट्स तर आहेच आहे पण फॉर्म्युलाच्या सुद्धा नोट्स वेगळ्या तुम्हाला दिलेल्या आहे. अजून काय पाहिजे सांगा बरं. IMP क्वेश्चन आहे, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे हे तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह करून तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही त्याच्या नोट्स वगैरे म्हणजे प्रिंट आउट वगैरे काढून तुम्ही त्याचा अभ्यास वगैरे करू शकता. तर सांगायला गेलं तर सुंदर असा विषय आहे. तर पॉवर इंजिनिअरिंगला PER म्हणतात. काय म्हणतात? PER. त्यामध्ये तुमचा 70-30चा पॅटर्न असेल, सांगायची गरज नाही. 30 मार्क युनिट टेस्टचे, 70 मार्क तुमची एक्झाम. त्यामध्ये 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल असेल आणि 25 मार्क तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल. म्हणजे या ठिकाणी बाहेरच्या कॉलेजचे शिक्षक येतील, तुमची ओरल घेतील आणि माहिती मला काय करता काय तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ठीक आहे. आणि 25 मार्क तुमचं ट्युटोरियल सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला असाइनमेंट सुद्धा लिहून द्यायची आहे. आता भाऊ आमच्याकडे खूप डेंजर काम आहे की असं पण सांगतं की मागच्या क्वेश्चन पेपर लिहून आणा किंवा मग प्रत्येक चॅप्टरचे 10-10, 15-15 क्वेश्चन लिहून आणा. असाइनमेंट म्हणून तुम्हाला ते काही देऊ शकता, पण यावेळेस करा. आणि यावेळेस इंटरनल मार्कांना खूप जास्त महत्व आहे, कारण पर्सेंटेजमध्ये एक पर्सेंटेज नंबर उगतो बरं. पहिले सांगतोय तुम्हाला, यावेळेस कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, प्रॉपर अभ्यास करा, हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो बेटा ऑनलाईन मध्ये आम्ही शिकवलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की ऑनलाईन क्लासचा फायदा काय आहे. आम्ही एकच दार शिकवलेला आहे, जीव तोडून मोडून सर्व एकत्र पूर्ण जे आमचं आहे ना जीव पणाला लावून आम्ही शिकवले डायरेक्टली. ठीक आहे ना. तर याचा फायदा तुम्हाला होईल, कारण आम्हाला माहिती आहे की आमचा हा जो सिलेबस आहे आम्ही 1 टाइम शिकवलेला आहे. इतका कडक कठोर, इतका कडक, इतका जबरदस्त शिकवला आहे. तुम्ही जा यार, बघा यार, खरं सांगतो खतरनाक नॉलेज तुम्हाला मिळेल, गॅरंटी आपली. ठीक आहे. आणि हो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपलं वाटलं तुम्ही रिझल्ट बघून घ्या आपल्या ऑनलाईन क्लासेसचा, टॉपला डायरेक्ट टॉपला. आपली बरोबरी महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही. याचं जिथं जागतिक उदाहरण जा आपल्या युट्यूब चॅनलला, माझ्या इंस्टाग्राम हँडलला जा, माझ्या इंस्टाग्राम चॅनल आपलं माहिती असेल इंस्टाग्रामवर, तुम्ही मला फॉलो करू शकता. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी टॉपरच्या सर्वांचे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे टाकलेले, जा एकदा बघा. तुमचं पण नाव त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा, अमर होऊन जाशाल, अमर डायरेक्टली. ठीक आहे ना. हा अरे अमर होऊन जाशाल. चला पुढे बेटा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये काय की बघा सिंपलची गोष्ट आहे की या ऑटोमोबाईल या सब्जेक्टमध्ये तुम्हाला गाड्या कशा बनतात, चेसिस काय असते, स्टिअरिंग सिस्टीम काय असते, वेगवेगळे ट्रान्समिशन मेकॅनिझम काय काय असतात. ठीक आहे ना. पुढे इंजिन असेल तर मागे पॉवर कशी पोहोचते, मागे इंजिन असेल तर पुढे पॉवर कशी पोहोचते, मध्ये इंजिन असेल तर त्या इंजिनला काय म्हणतात, त्या गाडीला काय म्हणतात. म्हणजे इंजिनचे प्रकार, चेसिसचे प्रकार, आपल्या व्हेकलचे प्रकार, या स्टिअरिंग सिस्टीम असते आपली, हे कशा वर्क करतात, ब्रेकिंग सिस्टीम कशा प्रकारे वर्क करते, त्याच्यानंतर मग ट्रान्समिशन, पूर्ण गाडी कशा प्रकारे वर्क करते, कशा प्रकारे चालते, संपूर्ण डायरेक्ट तुम्हाला या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये शिकवण्यात आलेलं आहे बेटा. खूप सुंदर अशा गोष्टी शिकवलेल्या आहे आणि हे शिकवलेलं आहे तौसिफ तगाडे सरांनी, जी ऑल इंडिया गेट रँक त्यांची 86 आहे बेटा. मजाक नाही या. इंडियामध्ये
बघा गेट एक्झाम तुम्हाला माहिती असेल एमटेकला लागते आपल्याला, बरोबर आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये 86 वा त्यांचा नंबर, विचार करा. इंडिया रँक, ऑल इंडिया रँक म्हणतोय मी इतकी, आणि त्यांनी आतापर्यंत जवळपास 6 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले. बेटा सांगायचा आहे तो हा आहे की बेस्ट व्यक्तीने बेस्ट सब्जेक्ट तुम्हाला शिकवलेला आहे. साधे सुधे व्यक्ती नाहीये बाबांनो, ठीक आहे ना. म्हणून सांगतो जीव तोडून सर्व काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहे. आज ही वेळ आहे. बघा तुम्ही पहिल्या 2 वर्षात काय केलं हे गेलं चुल्यात. आता थर्ड इयरला तुम्ही किती मेहनत घेता हे खूप महत्वाचं आहे. आणि हे वर्ष तुमच्यासाठी खूप मेहनतचा विद्यार्थी मित्रांनो, खूप मेहनत, खूप 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 डायरेक्ट कामाचं आहे तुमच्यासाठी. कारण तुम्हाला सांगतो की येणेकरून आता पुढे चालून तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डायरेक्ट सेकंड इयरला फक्त 10% कोटा असतो डिप्लोमावाल्यांसाठी, बरोबर आहे. म्हणजे जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये जर 120 सीट असेल तर फक्त 12 सीट तुम्हाला असतात फक्त डिप्लोमावाल्यांना सेकंड इयरला, बस. ठीक आहे ना. आता मला सांगा 12 साठी किती मारामार होणार आहे सांगा बरं. तर 1% अर्धा टक्का महत्वाचा आहे. तर बघा रिकामी कामं करू नका. माझं ऐका, मी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून सांगतो की अभ्यासाला लागा, प्रॉपर अभ्यास करा. ठीक आहे ना. आमच्या ज्या नोट्स आहे नोट्समधून अभ्यास करा बाबांनो, त्याच्या बाहेरचं काहीच जात नाही आतापर्यंतचं, गॅरंटी बाबा. ठीक आहे ना. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं बघा एईएन त्याचा शॉर्टकट आहे. याचं जर तुम्हाला बघायला गेला विद्यार्थी मित्रांनो तर 70-30 तुम्हाला माहिती असेल. 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल असेल, 25 मार्काचं तुमचं एक्सटर्नल ओरल सुद्धा असणार आहे. म्हणजे ओरल होते तुम्हाला ते विचारतात की, आणि ही ओरल खूप मजेदार होते डायरेक्टली, कारण ऑटोमोबाईल बेटा आणि हा सब्जेक्ट भरपूर त्यांना आवडतो. आणि बघा इन फ्युचर तुम्ही जर बघायला गेले या सब्जेक्टचा अभ्यास चांगला करून ठेवा, आणि भविष्यात इलेक्ट्रिक व्हेकल ईव्ही याचं मार्केट जबरदस्त उठणार आहे. आणि ज्याला ऑटोमोबाईलचं संपूर्ण नॉलेज असेल तो खतरनाक कुठलाही इंटरव्ह्यू तो क्रॅक करू शकतो. तर बघा हा सब्जेक्ट प्रॉपर शिकून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. चला पुढे जर बघायला गेलं तर सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स म्हणजेच काय की आता थर्ड इयरला तुम्हाला एक मेगा प्रोजेक्ट करावा लागतो, बरोबर आहे. आता नाहीये, पुढच्या सेमिस्टरला आहे, 6व्या सेमिस्टरला तुम्हाला एक प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो कॉलेजला. मग तो प्रोजेक्ट तुम्ही कोणता बनवणार आहे. तुमचा 4 जणांचा जो ग्रुप असतो, 4 जणांचा, काही कॉलेज 5 जण बी अलाउड करतात पण जनरली 4 जणांचा असतो. मग ते 4 जणांचा ग्रुप कोणता आहे, मग तो ग्रुप कोणता प्रोजेक्ट करणार आहे, मग तो तुम्हाला ग्रुप आताच डिसाईड करून घ्या. आताच आपले चांगले 4 मित्र जमा करून घ्या, त्यांचा एक ग्रुप करून टाका, आणि तुम्ही काय डिसाईड करणार आहे, कशाच्या बेसिसवर तुम्ही प्रोजेक्ट करणार आहे, तुमचा टॉपिक काय आहे, त्या प्रोजेक्टवर तुमचा सेमिनार होईल. हा सेमिनार तुम्हाला या सेमिस्टरला द्यायचा बेटा, ठीक आहे ना. सेमिनार द्यायचा आहे. आणि याला म्हणतात प्री रिपोर्ट. प्री रिपोर्ट म्हणजे काय, तोडकं मोडकं, की तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरला काय करणार आहात याचं तुम्हाला थोडंसं एक छोटंसं छान सुंदर ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे कॉलेजला, की आम्ही असं करणार आहे. एक छोटासा प्री रिपोर्ट, छोटीशी पीपीटी ती तुम्हाला सर्व 4 जण मिळून प्रेझेंट करायची आहे कॉलेजला, आणि त्याच्यावर तुमचे मार्क असणार आहे. तर बघा सेमिनारचे जे मार्क आहे ते 25 मार्क तुमचं आहे इंटरनल, म्हणजे तुम्हाला जे रिपोर्ट वगैरे सबमिट करशाल ना त्याला, आणि 25 मार्क तुमचे असणार आहे इंटरनलला, आणि 25 मार्क तुमचं असाइनमेंट वगैरे ट्युटोरियल वगैरे सुद्धा राहणार आहे. ठीक आहे. चला पुढे तुमचा इंटर्नशिप. आता बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की तुम्ही आता सेकंड इयरच्या सुट्ट्यांमध्ये सर्वांनी काय केलं असेल, इंटर्नशिपला अजून सुद्धा काही जण इंटर्नशिप करत असाल, बरोबर आहे. हा आता हा व्हिडिओ तुम्ही केव्हा पाहता त्याच्यावर डिपेंड करतं ते. तर बघा ही जी इंटर्नशिप तुम्ही केलेली आहे 12 आठवड्यांची, तर या 12 आठवड्याच्या इंटर्नशिपमध्ये तुम्ही काय शिकले, तुम्ही काय काय काम केलं, कशा प्रकारे तुम्ही संपूर्ण हे 3 महिने घालवले, ठीक आहे ना. तर या सर्वांवर तुमची ओरल होईल. तुम्हाला एक रिपोर्ट तयार करायचा, तो रिपोर्ट कॉलेजला सबमिट करायचा आहे, आणि तुमची ओरल घेतली, तुम्हाला पीपीटी प्रेझेंट करायची आहे, आणि ते तुम्ही कशा प्रकारे ती प्रेझेंट केली त्याच्यावर तुमचे हे मार्क असणार आहे. 100 मार्क तुमचे इंटरनल आहे आणि 100 मार्क एक्सटर्नल आहे बेटा. ते थोडं समजून घ्या. समजतंय का. 100 म्हणजे जवळपास 200 मार्काचा तुमचा इंटर्नशिप आहे. हे तुम्ही 12 आठवडे घालताय ना कंपनीमध्ये, याच्यावर तुमचे 200 मार्क असणार आहे बेटा. तर डेली डायरी व्यवस्थित लिहा. तुम्ही रोज काय काय केलं हे सर्व नोट डाऊन केलं असेल ते व्यवस्थित भरा, ती डायरी व्यवस्थित द्या. त्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये खरंच काय काय केलंय त्याची थोडीशी लिस्ट बनवून घ्या. कारण बरेच विद्यार्थी काम तर करतात पण ज्यावेळेस ओरलला विचारला त्यांना ते व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नाही, तर त्यांना प्रॉपरली रिपोर्ट बनवता येत नाही. तर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करा. 200 मार्काचा खेळ भाऊ मजाक नाही आहे. मॅक्सिमम मार्क पडले पाहिजे बरं याच्यातले, ठीक आहे. तर हे तर झालं आपलं सर्वचे सर्व विषय. आता यानंतर एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, म्हणजे तुम्ही तो चूज करू शकता कॉलेज वाईज, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार चूज करू शकता. तुम्ही म्हणजे एका कॉलेज एक असं नाही चालत की एकाच कॉलेजचे सर्व विद्यार्थी एक कोणता घेतो, दुसरा कोणता घेतो, तिसरा कोणता घेतो, असं नाही चालत. एक कॉलेज मिळून एक विषय ते सिलेक्ट करता. मग याच्यामध्ये काही वोटिंग पण करतं, काही कॉलेजवाले म्हणतात चले तुला हाच सब्जेक्ट घ्यायचा रे, शहाणपणा करू रे, असं पण म्हणतात, ठीक आहे ना. काही कॉलेजवाले जबरदस्ती करतात, काही कॉलेजवाले म्हणतात हे बघा बाबांनो तुम्ही सर्वांनी डिसाईड करा, आपण वोटिंग घेऊ. चला बरं सांगा बरं पीडीडी कोण घेईल, हातवरती करा बरं. चला HVA कोण घेईल, हातवरती करा बरं. मग ज्याच्या काउंटिंग जास्त असेल तो विषय ते फायनलाइज करतात. असं पण काही कॉलेजवाले करतात. आता मी नाही सांगू शकत तुमचे कॉलेजवाले कसे आहेत ते, ठीक आहे. चला तर जो पहिला जो विषय आहे तो प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट.
पीडीडी नावाचा विषय आहे, याच्याबद्दल आपण सर्व बघून घेऊ आणि मग मी तुम्हाला सांगतो की कोणता विषय तुम्ही निवडला पाहिजे ज्याच्यामध्ये मार्क तुम्हाला चांगले पडतील, हे महत्वाचं आहे. तर पीडीडी हा जो विषय आहे, तर या पीडीडी या सब्जेक्टमध्ये बघा सर्व सेम आहे. या सर्व सब्जेक्टमध्ये बघा हे जे इलेक्टिव्ह विषय आहे ना, या सर्वांमध्ये सेम आहे. 70चा पेपर असेल, फायनल एक्झाम थेअरी पेपर असेल, बरं थेअरी पेपर असेल, त्यानंतर 25 मार्काचा इंटरनल आणि 25 मार्काचा एक्सटर्नल. समजतंय? 25 मार्काचा तुमचा मॅन्युअल वगैरे असेल आणि 25 मार्काचा तुमचा एक्सटर्नल प्रॅक्टिकल असणार आहे. सर्वांसाठी सेम आहे. आता आपण विषयांमध्ये काय काय बघायचं ते समजून घेऊ. ठीक आहे, चला. तर प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच काय की एखादं प्रोडक्ट कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर करतात, त्याला कशा प्रकारे त्याच्यावर टेस्टिंग केल्या जातात, कशा प्रकारे त्याचं अनालिसिस करतात, कशा प्रकारे त्याची डिझायनिंग करतात, मग डिझाईन कशी करतात, अनालिसिस कसं करतात, त्यासोबतच त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहे, ते किती किती पार्ट त्याला लागणार आहे, मग त्या पार्टचं मटेरियल कोणतं निवडलं पाहिजे, मग मॉडिफिकेशन कसं करावं लागतं, म्हणजे या प्रोडक्टचं संपूर्ण डेव्हलपमेंट कसं केलं जातं, त्याला मार्केटमध्ये कसं आणलं जातं, मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला सेल्स कसं केलं जातं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग त्याच्यावर कोणकोणत्या टेस्टिंग केल्या जातात, सर्व म्हणजे प्रोडक्टला डिझाईन पासून, मॅन्युफॅक्चरिंग पासून, डेव्हलपमेंट पासून त्याला मार्केटमध्ये आणण्यापर्यंत संपूर्ण जो इंडस्ट्रीचा प्रवास असतो, हा संपूर्ण प्रवास तुम्हाला या पीडीडी या सब्जेक्टमध्ये शिकायचा बेटा. तर छोटंसं याचं बुक आहे, एकदम छोटंसं पुस्तक आहे आणि पुस्तकामध्ये भरपूर सिलेबस गायब केलेला आहे त्यांनी, पण आपल्या क्लासमध्ये, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये प्रॉपर तुम्हाला सर्व सब्जेक्ट शिकवलेले बेटा. ठीक आहे ना. एकदम व्यवस्थित नोट्स सुद्धा तुम्हाला एकदम सुंदर दिलेले आहे. त्या नोट्स मधलं जर तुम्ही लिहिलं ना, खरंच सांगतो 100% सांगतो मी तुम्हाला, डायरेक्ट आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळू शकता बेटा. ठीक आहे ना. म्हणजे बघा विषय कसा माहिती आहे का, की तुम्ही म्हणशाल की सर मग आम्ही गुगल्यावरून बघू, आम्ही गुगल्यावरून करू, आम्ही चॅट जीपीटी वापरू, आम्ही समजा परप्लेक्सिटी प्रो वापरू, नंतर आम्ही समजा जेमिनाय वापरू, जे पण काय असेल ते. पण बघा बेटा त्याचे मार्क पण तुम्हाला मिळाले पाहिजे ना. तर बघा आम्ही अशा नोट्स बनवतो की त्या बघा वाचायला बी सोप्या, समजायला बी सोप्या आणि लिहायला बी सोप्या, आणि ज्यावेळेस तो समोरचा पेपर चेकर बसेल, बघेल, चेक करेल, त्याला पण वाटेल नाही यार एकदम व्यवस्थित, डायग्राम सुद्धा एकदम छान काढले, एकदम व्यवस्थित सर्व केलेलं आहे. तर त्यानुसार आमचे सर्व नोट्स आहे. महाराष्ट्रात पॉप्युलर आहे, हो महाराष्ट्रात पॉप्युलर आहे आमच्या नोट्स. ठीक आहे ना. मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे आपल्याच नोट्स तुम्हाला दिसतील. भले आपल्याकडे क्लास लाव ना लाव, पण सांगतोय समजून घ्या. या वेळेस पैशांचा विचार करू नका. आयुष्यात या गोष्टी परत परत येणार नाहीये. ठीक आहे ना. कोर्सची प्राइस ऑलरेडी आमची एवढी कमी की महाराष्ट्रात आमची बरोबरी प्राइसच्या दृष्टिकोनातून आणि टीचिंगच्या दृष्टिकोनातून कोणीच करू शकणार नाही. कारण बघा ज्यावेळेस मी हे विनीत ट्युटोरियल तयार केलं होतं, चालू केलं होतं, त्यावेळेस माझं फक्त एकच गोष्ट होती मनात की यार आपल्याला तर नाही भेटू शकलं रे शिक्षण, आपण तर इतकं प्रॉपर नाही शिकलो. म्हणजे आमच्या वेळेस 3,500 रुपये एका विषयाची फी असायची. ठीक आहे ना. तर आमच्याकडे एवढे पैसे पण नव्हते, पण आता एक ठरवलं होतं की नाही यार पोरांना क्वालिटी एज्युकेशन द्यायचं, नोट्स प्रॉपर द्यायच्या, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांना सॉल्व्ह करून द्यायच्या, सर्व त्यांना द्यायचं आणि पैसे पण एकदम कमी घ्यायचे डायरेक्टली. आपलं पोट भरलं ना, भरपूर झालं. मला काही छाताड्यावर पैसा वरती घेऊन जायचा नाहीये, पण कसं आहे देवाने पोट दिलं तर काळजी घ्यावी लागते. ठीक आहे ना. आणि बघा शिकवणं आमचं एकदम प्रॉपर आहे. सर्व फॅकल्टी, सर्व टीचर, सर्व एकदम जबरदस्त शिकवतात. आणि बघा म्हणजे तुम्ही लहान भाऊ बहीण आहात, तुम्हाला मी खोटं नाही सांगणार. बघा कोर्सची प्राइस कमी आहे, पैशांचा विचार करू नका. आत्ताच परचेस करून अभ्यासाला लागून जा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो एकही विद्यार्थी पश्चाताप करणार नाही. इतकं क्वालिटी एज्युकेशन दिलेलं आहे. गॅरंटी, डायरेक्टली. ठीक आहे ना. चला असो. जर असं कोणाला वाटतं की सर मग आम्हाला आवडलं नाही, असं नाही तसं नाही, डायरेक्ट गॅरंटी देऊन तो पैसे रिटर्न करून टाकेल, रिफंड करून टाकेल डायरेक्टली. असं होणार नाही, पण सांगतोय तुम्हाला डायरेक्टली की बेस्ट दिलेलं आहे आणि एकदम बेस्ट दिलेलं आहे. त्यानंतर HVA, हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, हा थोडा पॉवर इंजिनिअरिंगचाच पार्ट आहे. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये काय की एअर कंडिशनर कसं वर्क करतं, नंतर मग हिटिंग एलिमेंट कशा प्रकारे वर्क करतात, रूम हीटर असतं आपलं, हे कशा प्रकारे वर्क करतं, इंडस्ट्रीमध्ये भरपूर सारे जे वेगवेगळ्या प्रकारचे AC आहे हे कशा प्रकारे चालतात, म्हणजे पॉवरचाच भरपूर सारा पार्ट याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे, याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. जवळपास सेम सिलेबस आहे. ठीक आहे. चला नंतर हे पॉवर प्लांट इंजिनिअरिंग जो आपला विशाल सरांनी शिकवलाय, एकदम जबरदस्त शिकवला. आतापर्यंत त्यांनी जवळपास 9 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेले आहे. 4 वर्ष त्यांनी ONGC मध्ये जॉब सुद्धा केलेला आहे, ज्याला लोक ड्रीम जॉब मानतात. अशा PSU मध्ये त्यांनी जॉब केलेला आहे आणि आता जवळपास भरपूर वर्ष दरवर्षी ते गेट क्रॅक करतायत. तर सांगायचा अर्थ हा आहे की जबरदस्त हा विषय त्यांनी शिकवला आहे. थर्मल इंजिनिअरिंगचे बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला यूज होतील. म्हणजे पॉवर प्लांट इंजिनिअरिंग म्हणजे काय की तुमचा थर्मल पॉवर प्लांट कशा प्रकारे वर्क करतो, थर्मल पॉवर प्लांटचे प्रकार कोणकोणते आहे माहिती आहे तुम्हाला, की कोळसा आहे, तो कोळशाची पावडर केला तर कोळसा जाळला, तो पाणी गरम केला तर त्याची वाफ बनते, वाफेला हाय व्हेलोसिटीने टर्बाईनच्या पात्यांवर टाकला तर मग टर्बाईन गोल गोल फिरतं, मग ते इलेक्ट्रिसिटी तयार होते. असं तुम्ही शिकले असाल, बरोबर. थर्मलला तुम्ही शिकले असाल.
मग पॉवर प्लांटचे प्रकार किती, मग समजा थर्मल पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, नंतर मग हायड्रो पॉवर प्लांट आहे, वाइंड मिल आहे, सोलर एनर्जी वगैरे आहे. म्हणजे अशा कोणकोणत्या गोष्टी आहे, असे कोणकोणते वेगवेगळे पॉवर प्लांट आहे की ज्याच्यावरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. तर हा पॉवर प्लांट इंजिनिअरिंग असा विषय आहे. त्या तिघांपैकी जर बघायला गेलं ना तर पीपीई पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हा विषयामध्ये भरपूर मार्क पडतात विद्यार्थ्यांना. का? कारण याच्यामध्ये न्यूमरिकलच नाहीये. याच्यामध्ये न्यूमरिकल नाही, मजबूत मार्क पोरं डायरेक्ट काढतात डायरेक्टली. म्हणजे मॅक्सिमम जर बघायला गेलं ना तर रेकॉर्ड असा आहे की या 3 विषयांपैकी पॉवर प्लांट इंजिनिअरिंगला खूप जास्त स्कोर होतो विद्यार्थ्यांचा. म्हणजे जवळपास आउट ऑफच्या आसपास विद्यार्थी पोहोचतात. खूप सारे विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस बघितलं पीडीडीला थोडेसे कमी मार्क आले होते, कारण हा विषयच नवा आहे. त्यामुळे चेकरला पण वेगळं जातं, पाठ करायला पण थोडासा किचकट आहे, थोडासा आहे प्रॉब्लेमॅटिक आहे, थोडा किचकटाचा विषय आहे. खरं सांगतो, जे इथे जिनियन सांगतो, भरपूर साऱ्या गोष्टी सारख्या वाटतात. पण ठीक आहे, आता घेतला गेला असेल तर ठीक आहे, राहू द्या. पण सांगतो पीडीडी हा विषय थोडासा कॉम्प्लेक्स आहे, किचकट आहे. एचबीएस हा जो सब्जेक्ट हा लेंदी आहे, मोठा आहे थोडासा, ठीक आहे ना. पण हा जो पीपी हा विषय आहे एकदम छान आहे, मस्त. म्हणजे जर निवडायचा असेल तर हा तुम्ही निवडू शकता. मला विचारलं तर मी हा निवडला असता. बाकी असं काही नाही, सर्व विषय चांगलेच आहे. कोणताही शिका पण नॉलेज घ्या, माझं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या ऍप्लिकेशनवर आपलं जे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे या सर्व विषयांचा ME5K नावाचा कॉम्बो अवेलेबल आहे. ME5K नावाचा कॉम्बो आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर आताच डाउनलोड करून घ्या बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे, इंजिनिअरिंगचे, त्यासोबत स्पर्धा परीक्षांचे म्हणजे जे गव्हर्नमेंट जॉब असतात त्याची सुद्धा आता ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ते पण एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये, बेस्ट क्वालिटीमध्ये. ठीक आहे. तर पॉवर जो विषय आहे विशाल सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून शिकवलेला आहे. म्हणजे सरांनी त्यांचा हिंदीमध्ये शूट केलेला आहे, मी माझा मराठीमध्ये शूट केलेला आहे. तुम्हाला जर विशाल सरांचे लेक्चर पाहिजे त्यांची बघा, तुम्हाला जर माझे पाहिजे माझे बघा, काही प्रॉब्लेम नाहीये, असं काही वेगळं नाहीये. ठीक आहे ना. पण कोणाला तरी एकालाच फॉलो करा. नाही तुम्ही म्हणशाल मग सर मी अर्ध लेक्चर याचे करतो, अर्ध लेक्चर याचे करतो, असं नका करू. कारण त्याच्या मागे तुम्हाला लॉजिक सांगतो की त्यांचे नोटेशन थोडे वेगळे असू शकतात, माझी नोटेशन थोडी वेगळी असू शकतात. त्यामुळे थोडासा नोटेशनचा फरक पडेल, बस, बाकी काही फरक पडणार नाही. तर बघा, तुम्हाला ज्यांचं फॉलो करायचं तुम्ही तुम्हाला फॉलो करू शकता. मार्क तर चांगले पडणार, म्हणजे पडणार गॅरंटी आपली. ठीक आहे. चला, त्यानंतर आपला AEN ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तोसिफ सरांनी शिकवला, जबरदस्त शिकवलेला आहे, काही सूचना नाही. बघा रे, आमचे फ्री डेमो लेक्चर पहा रे, नंतर डिसिजन घ्या रे. नंतर ATM विषय आहे, PDD आहे, PPE आहे, ठीक आहे ना, HVA सुद्धा ऍड केला गेलेला आहे. आणि या सर्वांचा कॉम्बो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बेटा. ठीक आहे ना. या सर्वांचा कॉम्बो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि या कॉम्बोची प्राइस एवढी कमी आहे, तुम्ही जाऊन बघा एकदा. या कॉम्बोची प्राइस आम्ही खूप जास्त कमी ठेवलेली आहे. ठीक आहे ना. तर फक्त तुम्हाला काय करायचं, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, डिप्लोमावर जायचं आणि ME5K कॉम्बो म्हणजे मेकॅनिकल ब्रांच सिलेक्ट करून 5व्या सेमिस्टरला जाऊन पहिला तुम्हाला ME5K कॉम्बो दिसेल, कॉम्बो. तर या कॉम्बोला तुम्हाला परचेस करायचं आहे. बघा, कॉम्बोची प्राइस भरपूर जास्त आहे. ठीक आहे. असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर इंटरनेट हँडलिंग चार्जेस मी तुमचा कमी करू शकतो, बस तेवढंच, बाकी दुसरं काही करू शकत नाही. तर जर तुम्हाला असं वाटतं की इंटरनेट हँडलिंग चार्जेस कमी व्हावा तर यासाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा की सरांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्ही थोडंसं डिस्काउंट देशाल, तर ऍप्लिकेशनवर जी प्राइस आहे ना त्यापेक्षा थोडीशी काही ना काही कमी जास्त आम्ही तुम्हाला करून देऊ. ठीक आहे ना. तेवढं मी तुम्हाला करून देऊ शकतो. पण सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांना, सर्वांना नाही, सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांनाच ही ऑफर असेल, पहिले सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे ना. सर्वांना नाही देऊ शकत. ठीक आहे ना. तर प्लीज बेटा लवकरात लवकर जा, फ्री डेमो लेक्चर पहा, आवडले तर कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा. तुम्ही कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला ME5K बद्दल थोडी डिटेल माहिती द्या. ठीक आहे ना. तर ती तुम्हाला, आणि काय प्राइस काय, समजा आम्हाला सरांनी सांगितली डिस्काउंटेड प्राइस, तर ते मला सांगून देतील. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला काय काय मिळेल. तर बघा विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिले तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण सिलेबस जो आहे हा प्रॉपर पद्धतीने आम्ही कंप्लीट केलेला आहे. व्यवस्थित थेअरी घेतलेली आहे, न्यूमेरिकल घेतलेले आहे, चार्ट, ग्राफिकल वगैरे आहे ना, पॉवरमध्ये ग्राफ पण आहे बरं बेटा, ते सुद्धा आम्ही घेतलेले आहे, सर्व घेतलेलं आहे. नंतर सर्व विषयांचा रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. तुम्हाला एक्स्ट्रा क्रॅश कोर्स परचेस करायची गरज नाहीये. मग सर रिव्हिजन क्रॅश कोर्स म्हणजे काय हो? तर बघा, आता मला सांगा, पॉवरच्या पहिल्या चॅप्टरमध्ये समजा आहेत 20 व्हिडिओ, बरोबर आहे, आणि मला सांगा तुम्ही एकदा 20 व्हिडिओ बघितले गेले तुमचे, पण एक्झाम जवळ आलेली, आता एक्झाम जवळ आलेली आहे, मग तुम्हाला सर्वांची रिव्हिजन करायची, मग परत 20 व्हिडिओ बघशाल का तुम्ही? नाही. मग त्या 20 व्हिडिओचा संपूर्ण जो सार आहे, संपूर्ण जी रिव्हिजन आहे, ही आम्ही बनवलेली आहे 4 व्हिडिओमध्ये. 4 व्हिडिओ पहा, पहिलं चॅप्टर झालं तुमचं. आलं का लक्षात तुम्हाला? ते रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहील. त्यासोबत IMP थेरी नोट्स असतील, आमच्या संपूर्ण थेरी नोट्स असतील, एकदम सोप्या आणि एकदम सुंदर भाषेमध्ये आम्ही तयार केलेलं आहे. म्हणजे त्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही पेपर लिहिला ना तर 100% तुम्हाला मार्क भेटतील, म्हणजे भेटतील. नंतर न्यूमेरिकलच्या नोट्स वगैरे पण आम्ही तुम्हाला दिलेल्या आहे बेटा. ठीक आहे ना. जी न्यूमेरिकल आम्ही या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे त्याच्या PDF सुद्धा तुम्हाला शेअर केलेल्या आहे. फॉर्म्युलाच्या नोट्स, आता पॉवरला फॉर्म्युले आहे, त्या फॉर्म्युल्याच्या नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला देऊन टाकलेल्या आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे, IMP क्वेश्चन बँक. आता
एवढं सर्व जर तुम्हाला भेटतंय तर आताच डाउनलोड करा बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन प्ले स्टोर अवेलेबल आहे. जा एकदा बघा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, ठीक आहे ना. विनीत सर आपलं इंस्टाग्रामला पण चॅनल आहे, जा फॉलो करा तुमच्या मोठ्या भावाला, ठीक आहे ना. थोडंसं मोटिवेशनल गोष्टी किंवा इतर काही अपडेट वगैरे शॉर्टच्या स्वरूपात मी त्या ठिकाणी देत असतो आणि बरं वाटतं की आम्हाला पण एक थोडीशी आमची पण लाईफ असते ती शेअर करत असतो आम्ही, ठीक आहे ना. त्यानंतर बघा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्हाला इतर कोणतेही डाऊट असेल तुम्ही बिनधास्त कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला रिप्लाय थोडासा लेट मिळेल पण मिळेल, सर्वांना मिळेल, 100% मिळेल. व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला प्रॉपर सर्व काही मिळून जाईल, ठीक आहे ना. चला असो, तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. तर हा संपूर्ण आपला जो होता हा होता आपला ME5K संपूर्ण सिलेबस, ठीक आहे ना. तर या सिलेबसमध्ये कोणकोणते विषय आहे हे तुम्हाला समजलं. आणि बघा हे आपलं 5वं सेमिस्टर आहे, यामध्ये मॅक्सिमम स्कोरिंग करा, पुढच्या सेमिस्टरला अजून जास्त स्कोरिंग करा. या दोघांचा ऍव्हरेज म्हणजे दोघांचा ऍग्रिगेट याच्यावरच तुमचं भविष्य डिसाईड होणार आहे. आणि बघा कसं माहिती का की अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. खूप महत्त्वाचं आहे आजच्या कंडिशनमध्ये, फक्त अभ्यासच एकमेव अशी गोष्ट की त्याच्यामध्ये सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागून जा, डाउनलोड करून घ्या आपलं ऍप्लिकेशन, ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.